हॅलो, मोशन इन अ प्लेन या आपल्या तिसऱ्या चॅप्टरचं आजचं हे 5वं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत इक्वेशन्स ऑफ मोशन फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. युनिफॉर्म ॲक्सेलरेशनसाठी इक्वेशन्स ऑफ मोशनचा अभ्यास करताना आज आपण ही जी इक्वेशन्स आहेत ती ग्राफिकली डिराईव्ह करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर करून टाकूया की ज्याची पोझिशन आहे ती x = 0 असणार आहे ॲट टाइम t = 0. आणि असं आपण समजतो या ठिकाणी की वेलॉसिटी जी आहे ॲट t = 0 म्हणजे जी इनिशियल वेलॉसिटी आहे ती u आहे असं आपण कन्सिडर करतोय. आणि मग ॲट टाइम t ती जी वेलॉसिटी आहे ती v आहे असं आपण मानतोय. म्हणजे u इज द इनिशियल वेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड v इज द फायनल वेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ओके, सो टाइम पिरियड काय असणार आहे, तर सुरुवातीचा जो टाइम आहे तो t = 0 आहे आणि जो फायनल टाइम आहे तो t आहे असं आपण मानतोय. याच्यासाठी लागणारं जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे, म्हणजे जर आपण वेलॉसिटी अगेन्स्ट टाइमचा जर ग्राफ काढला तर तो सर्वसाधारणपणे आपल्याला असा दाखवता येईल. बघा, डायग्राम तुमच्या समोर ठेवली आहे. वेलॉसिटी अगेन्स्ट टाइमचा हा ग्राफ आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय या ठिकाणी की इथे इनिशियल वेलॉसिटी ती u आहे, फायनल वेलॉसिटी v आहे, बरोबर आहे. आणि इथे ओरिजिन जे आहे तो 0 आहे आणि टाइम जो आहे तो स्टार्टिंगला 0 असणार आहे आणि मग फायनल टायमिंग जे आहे, फायनल टाइम जो आहे तो t असणार आहे. ओके, तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आलेलं आहे. आणि ॲक्सेलरेशन जे आहे ते आपण काय बघतोय, बघा हे वेलॉसिटी आहे आणि इकडचा हा टाइमचा कर्व आहे. सो इथून आपल्याला ॲक्च्युअल कंडिशनमध्ये काय मिळेल, तर ॲक्सेलरेशन मिळेल. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम गिव्स यू द ॲक्सेलरेशन. त्याच्यामुळे इथे ते पण लिहून टाकूया. द ॲक्सेलरेशन इज गिवन बाय द स्लोप ऑफ द लाईन AB. सो AB ही जी लाईन आपल्याला दिसतीये, या ABचा जो स्लोप आहे, म्हणजे थोडक्यात ABचा स्लोप म्हणजे कसं असणार आहे, तर आपल्याला माहिती आहे स्लोप कसा काढतो आपण. तर नॉर्मली आपला स्लोपचा फॉर्म्युला आहे स्लोप इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. सो या केसमध्ये आपण कसं लिहिणार आहोत, याच्यासाठी मी काय करतो, ही जी डायग्राम आहे ही नेक्स्ट स्लाइडला आपण कंटिन्यू ठेवूया. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जरी डायग्राम कंटिन्युएशनमध्ये ठेवलेली असली तरी ती डायग्राम तुम्ही प्रत्येक वेळा काढायची नाही. जेव्हा तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहायला घ्याल तेव्हा डायग्राम जी आहे ती फक्त एकदाच काढायची आहे. ओके, फक्त ती तुम्हाला लक्षात राहावी, लक्षात यावं पटकन, याच्यासाठी मी ती पुढे पण कंटिन्यू करतोय. ठीक आहे, तर हा जो स्लोप आहे तो आपल्याला कसा लिहिता येईल, बघा. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू a = v - u अपॉन t - 0. म्हणजे जर तुमच्याकडे समोर हा ग्राफ सुद्धा आहे, ही डायग्राम सुद्धा आहे, तर तुम्हाला माहिती आहे. सो फायनल वेलॉसिटी जी आहे ती v आहे, इनिशियल वेलॉसिटी u आहे, बरोबर आहे, आणि डिवाइड बाय t - 0. सो तुम्ही त्या पद्धतीने जरी याचा विचार करून बघितलात की स्लोपचा जो फॉर्म्युला आहे काय आहे, y2 - y1 अपॉन x2 - x1 तरी चालेल, किंवा ॲक्सेलरेशनचा आपला जो बेसिक फॉर्म्युला आहे चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. सो चेंज इन वेलॉसिटी म्हणजे काय, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी डिवाइडेड बाय फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम, बरोबर आहे. सो फायनल वेलॉसिटी v आहे मायनस u आणि इथला जो टाइम पिरियड आहे तो t - 0, कारण इनिशियल जो टाइम पिरियड आहे तो किती होता, 0 होता, बरोबर आहे. त्यामुळे हे थोडंसं मॉडिफाय होऊन आपण कसं लिहू शकतो, t - 0 च्या ऐवजी नुसता जर आपण t लिहिला तर कसं होईल, a = v - u अपॉन t. आणि जर हा जो t आहे तुम्हाला दिसतोय डिनॉमिनेटर मधला, तो जर मी पलीकडच्या साईडला नेला तर तो कुठे जाईल, तर न्यूमरेटर मध्ये जाईल. म्हणजे हा काय होईल, इकडे 80 होईल. 80 = v - u फक्त या ठिकाणी राहील. फक्त हे लिहिताना मी काय करतोय, थोडीशी त्यांची जी जागा आहे ती फक्त बदलून लिहितोय. बघा कसं लिहितोय मी, तर v - u = 80. ठीक आहे, सो हा t तिकडे गेला. सो v - u या साईडला आहे आणि 80 हा इकडच्या साईडला असणार आहे. फक्त मी आपल्या सोयीसाठी हे v - u = 80 असं ते लिहिलंय. ओके, आणि जर हेच आता रिअरेंज केलं तर हा जो -u आहे तो इकडच्या साईडला जर गेला तर काय होईल, तो मायनस आहे तो इथे प्लस होईल आणि त्यामुळे इथे काय होईल, तर v = u + 80 असं इक्वेशन आपल्याला मिळेल. याला आपण इक्वेशन नंबर देऊन ठेवूया, इक्वेशन नंबर 1. आणि जर तुम्ही नीट काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे जे इक्वेशन आहे दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. आपण कायनेमॅटिकल इक्वेशन असं सुद्धा त्यांना म्हणतो. आपल्या पुस्तकामध्ये फक्त फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन असा उल्लेख केलाय, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की हे पहिलं इक्वेशन आहे, पण हे आपण आत्ता ग्राफिकली दाखवून दिलंय.
ओके, तर याच्यानंतर आपण बघणार आहोत आपलं जे दुसरं इक्वेशन आहे ते आपण कसं प्रूव्ह करू शकतो. तर ही जी डायग्राम आहे मगाशी सांगितलं तसं ही डायग्राम जी आहे ती मी कंटिन्युएशनसाठी तुमच्या समोर पुन्हा ठेवतोय. ओके, सो आपल्याला माहिती आहे आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं होतं की एरिया अंडर द कर्व जर आपण बघितला वेलॉसिटी टाइम ग्राफचा तर तो आपल्याला काय देतो तर डिस्प्लेसमेंट देतो. बरोबर आहे, आणि म्हणून ते वाक्य पहिल्यांदा लिहून टाकूया. ॲज वी नो द एरिया अंडर द कर्व इन द वेलॉसिटी टाइम ग्राफ इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, आणि म्हणून आपण डिस्प्लेसमेंटसाठी कसं लिहू शकतो तर एरिया अंडर द कर्व म्हणजे आता ॲक्च्युअल कंडिशनमध्ये बघा तो ट्रॅपेझियम आहे किंवा आपल्या पुस्तकामध्ये क्वाड्रिलॅटरल असं म्हटलंय तिथे. त्याच्यामुळे जी काही डिस्प्लेसमेंट आहे ती आपण कशी काढणार तर एरिया अंडर द कर्व. सो ही डिस्प्लेसमेंट आपण कशी लिहू शकतो बघा. दस डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ओ ए बी डी. बघा ओ ए बी आणि डी हा पूर्ण जो एरिया आहे शेडेड रिजन जो आहे अंडर द कर्व हा तुम्हाला काय देईल तर डिस्प्लेसमेंट देईल. ओके, आणि त्यामुळे याच्यामध्ये आता तुम्हाला नीट लक्षात येईल काय की इथे हा जो काही आपण क्वाड्रिलॅटरल म्हणतोय हा बेसिकली दोन गोष्टींनी बांधलाय. एक तर हा एक ट्रायंगल आहे ए बी सी आणि त्याच्यानंतर एक दुसरा रेक्टँगल आहे बघा ओ ए सी डी. बरोबर आहे, सो यांचं वेगवेगळं पण एरिया आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो या पद्धतीने आधी पहिल्यांदा लिहून टाकूया. सो इज इक्वल टू काय होईल एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. सो ट्रायंगल एबीसीचा एरिया आपल्याला काढावा लागेल आणि रेक्टँगल ओ ए सी डीचा जो आहे तो सुद्धा तुम्हाला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यांची बेरीज आपल्याला काय देईल तर डिस्प्लेसमेंट देईल असं आपण म्हणतोय. सो डिस्प्लेसमेंट म्हणजे आपल्याला माहिती आहे सिम्बॉलिकली आपण एस या लेटरने दाखवतो. आणि मग या ठिकाणी पहिल्यांदा जर आपल्याला ट्रायंगलचा जर एरिया फाइंड आउट करायचा असेल तर आपण कसा काढणार तुम्हाला माहिती आहे एरियाचा फॉर्म्युला एरिया ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू काय असतो 1/2 हाईट इंटू बेस. बरोबर आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा ते लिहूया आणि मग रेक्टँगलचा जो एरिया आहे तो लिहूया. तो आपल्याला माहिती आहे लेंथ इंटू ब्रेड्थ एल इंटू बी असतो. बरोबर आहे, सो मी एस साठी फॉर्म्युला कसा लिहू शकतो बघा याच्याने एस इज इक्वल टू बघा तुमच्या समोर ठेवले नीट लक्षपूर्वक बघा हाफ व्ही मायनस यू इंटू टी प्लस यू टी. आता हे कुठून आलं बघा तर 1/2 हाईट इंटू बेस असं म्हटलंय. बरोबर आहे, सो 1/2 आला. हाईट किती आहे बघा तर ही बघा हाईट जी आहे ती बी सी ही हाईट आहे आपली या ट्रायंगलची. सो ही किती आहे बघा इथे इथली जी वेलॉसिटी आहे ती व्ही आहे आणि इथे यू आहे. त्यामुळे व्ही मायनस यू ही व्हॅल्यू तुम्हाला काय देईल तर बी सी देईल. बरोबर आहे, सो हा तुमचा ही तुमची काय आहे हाईट आहे आणि तुमचा जो बेस आहे ए सी तो किती आहे बघा इथे 0 आणि टी आहे. म्हणजे हे डिस्टन्स किती झालं थोडक्यात हे टी झालं थोडक्यात. बरोबर आहे, सो ग्राफिकली आपण बोलतोय. सो हाईट आहे व्ही मायनस यू आणि तुमची जी जो तुमचा बेस आहे तो किती आहे टी आहे. त्याच्यामुळे 1/2 हाईट इंटू बेस. टी हा काय आहे तर बेस आहे आणि व्ही मायनस यू ही काय आहे या ट्रायंगलची हाईट आहे. बरोबर आहे, तसंच एरिया ऑफ रेक्टँगल ओ ए सी डी मध्ये काय होईल तर लेंथ इंटू ब्रेड्थ. सो लेंथ किती आहे आपली तर ही बघा. बरोबर आहे, इथली जर लेंथ आपण मेजर केली तर टी होईल कारण आपल्याला 0 टू टी आहे. सो लेंथ याची किती आहे तर टी आहे आणि जर तुम्ही ब्रेड्थ बघितलीत जर बीची व्हॅल्यू बघितली तर काय होईल हा यू आहे आणि हा 0 आहे. त्याच्यामुळे याच्यातलं पण अंतर किती होईल यू मायनस 0 म्हणजे यू होईल. सो हे टी आणि हे यू यांचा गुणाकार म्हणजेच यू टी आपल्याला काय देईल तर एरिया ऑफ रेक्टँगल ओ ए सी डी. सो जी पहिली टर्म आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी त्याच्यासाठी ही टर्म आली 1/2 हाईट इंटू बेस आणि मग इथे एरिया ऑफ रेक्टँगलमध्ये इथे हे तुम्हाला मिळाली होती लेंथ आणि ही होती तुमची ब्रेड्थ. ओके, सो या पद्धतीने आपण हे एक इक्वेशन मिळवलंय आणि आता आपण याला इक्वेशन नंबर देऊन ठेवूया. तात्पुरता त्याला मी ए म्हणतोय. ठीक आहे, याच्यानंतर काय होईल बघा तर हे जे इक्वेशन आहे आपलं ते फक्त कंटिन्युटीसाठी फक्त पुढच्या स्लाइडवर ठेवतो कारण मग नंतर तुमच्या लक्षात येणार नाही की मागे कुठलं इक्वेशन होतं म्हणून फक्त हे तुमच्या समोर मी ठेवणार आहे जसंच्या तसं. त्यामुळे ते तुम्ही उत्तरामध्ये परत लिहू नका. ओके, सो ते परत ठेवतो तुमच्या समोर आणि मग तुमच्या लक्षात येईल की इथून आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. ओके, सो हे ते ए इक्वेशन आहे जे आत्ता आपण मागच्या स्लाइडवर पण बघितलं तिथून आपण कंटिन्युएशनला घेतलंय. आता आपल्याकडे जे इक्वेशन होतं ना इक्वेशन नंबर 1 जे आपण घेतलं होतं तिथे तुम्ही काय लिहिलं होतं तर व्ही इज इक्वल टू यू प्लस
80 लिहिलं होतं, बरोबर आहे. सो त्याच्याच अलीकडची त्याच्या आधीची जर स्टेप बघितलात तर ती स्टेप किंवा याच्यावरूनच तुम्ही रिअरेंज करून सुद्धा लिहू शकता. बघा काय येईल बघा, इम्प्लाइज v मायनस यू इज इक्वल टू 80. सो हे जे इक्वेशन आहे v मायनस यू इज इक्वल टू 80 याला आपण काय देऊया, इक्वेशन नंबर पुढचा देऊन ठेवूया, इक्वेशन नंबर 2. आणि मग हे जे इक्वेशन नंबर 2 आहे बघा, नीट बघा इथे इक्वेशन नंबर 2 जे आहे ते मी काय करणार आहे तर इक्वेशन नंबर ए मध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजेच काय तर v मायनस यू तुम्हाला दिसतोय इथे ब्रॅकेटमध्ये, इथे मी काय टाकणार आहे v मायनस यूच्या ऐवजी काय टाकणार आहे 80 सबस्टिट्यूट करणार आहे. ओके, कारण ते आपल्याला इक्वेशन 2 मध्ये मिळालंय. सो मी काय म्हणतो बघा, सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ इक्वेशन नंबर 2 इन इक्वेशन नंबर 1, सॉरी 1 नाही आपल्याला किती म्हटले ए म्हटले. सो लिहून टाकूया, सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 2. नुसतं तुम्ही असं लिहिलं सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 2 इन ए असं म्हटलं तरी हरकत नाही. तर मग काय होईल बघा, इक्वेशन एकदम सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आलं. व्ही मायनस यूच्या ऐवजी फक्त मी काय लिहिले इथे ए इंटू टी, आणि ब्रॅकेटच्या बाहेर ऑलरेडी टी आहे आणि त्याच्यामुळे मग काय होईल तर ए 80 इंटू टी, सो टी टी डबल झाले, सो टी स्क्वेअर होईल. त्याच्यामुळे मग फायनली एस इज इक्वल टू काय येईल तर 1/2 80 स्क्वेअर प्लस यू टी. आणि हे इक्वेशन नंबर आपण पुढचा नंबर देऊन टाकूया, इक्वेशन नंबर 3 विच इज द सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. तुम्ही जर चेक केला तर तुमच्या लक्षात येईल की हेच इक्वेशन आहे. फक्त नॉर्मली आपण लिहिताना म्हणताना कसं म्हणतो एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ 80 स्क्वेअर. आता त्या प्लसची टर्म आहे त्यामुळे इकडची टर्म इकडे 2 अधिक 5 बरोबर 5 अधिक 2 त्या पद्धतीने ते फक्त टर्म्स जे आहेत त्या इकडे तिकडे झालेल्या आहेत. परंतु जे इक्वेशन आहे ते आपलं नेहमीच्या फॉर्मॅटमधलं सेकंड इक्वेशन आपल्याला मोशनचं मिळालेलं आहे, बरोबर आहे. सर आता वळूया आपल्या तिसऱ्या इक्वेशनकडे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला मेन्शन करावं लागेल हे की ॲक्सेलरेशन काय आहे, कॉन्स्टंट आहे. याचाच अर्थ व्हेलॉसिटी जी आहे ती विथ रिस्पेक्ट टू टाइम लिनियरली इन्क्रीज होती आहे. ओके, सो ते लिहून ठेवूया आधी. As the acceleration is constant, the velocity is increasing linearly with time, and we can use average velocity v average. v av लिहिले बघा सबस्क्रिप्टला, ॲव्हरेज साठी तो av लिहिलाय, avg असं लिहिलं तरी चालेल ॲव्हरेज साठी. टू कॅल्क्युलेट द डिस्प्लेसमेंट ॲज, आणि आपण डिस्प्लेसमेंट कशी लिहू शकतो, एस इज इक्वल टू व्ही ॲव्हरेज इंटू टी. सो तुम्हाला माहिती आहे वेलॉसिटी इज इक्वल टू काय डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो एरवी तुम्ही कसं लिहिलं असतात व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू एस अपॉन टी, तेच आपण रिअरेंज करून लिहितो इथे एस इज इक्वल टू व्ही ॲव्हरेज इंटू टी. आता ॲव्हरेज कसं काढणार आपण तर फायनल जी वेलॉसिटी आहे तुमची इनिशियल वेलॉसिटी या दोघांची बेरीज भागिले 2 केली की त्याची सरासरी तुम्हाला मिळून जाईल, बरोबर आहे. कारण आपल्याला या दोनच व्हॅल्यूज माहिती आहेत, फक्त व्ही ची व्हॅल्यू माहिती आहे आणि यू ची व्हॅल्यू माहिती आहे, बरोबर आहे. त्यामुळे व्ही प्लस यू डिवाइड बाय 2 जर केला तर तुम्हाला व्ही ॲव्हरेज मिळेल. सो ते पण मेन्शन करून टाकूया इथे, सबस्टिट्यूट करून टाकूया व्ही ॲव्हरेजच्या ऐवजी व्ही प्लस यू डिवाइड बाय 2, आणि टी आहे तो तसाच राहिलाय. ओके, तर याला आपण काय करूया पुढचा नंबर देऊन ठेवूया, इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर तुम्ही प्रत्येकाला दिला तरी चालेल, नाही दिला तरी चालेल, त्याचा नंबर जो आहे तो इकडे तिकडे होऊ शकतो, बरोबर आहे. जसे मी नंबर देतोय तसेच तुम्ही द्यायला पाहिजेत अशी काही गरज नाही. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट बघा इथे, याला आपण इक्वेशन नंबर 4 म्हटलं, मी अजून एक टी साठीची व्हॅल्यू ऑब्टेन करणार आहे, ती बघा मी कशी लिहितो. बट वी नो दॅट ॲक्सेलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. हे मगाशी आपण बघितलं होतं, बरोबर आहे. चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम काय मिळतो आपल्याला, ॲक्सेलरेशन मिळतो, बरोबर आहे. आणि मग आपण काय करू शकतो इथे तर टी इज इक्वल टू, जर मला हे रिअरेंज करायचं झालं तर इथे बघा टी डिनॉमिनेटरला आहे, तर हा टी जर इकडे न्यूमरेटरला गेला तर हा ए जो न्यूमरेटरला आहे तो इकडच्या साईडला येऊन काय होईल डिनॉमिनेटरला जाईल. सो आपण कसं लिहू शकतो बघा, टी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन ए, आणि मी याला इक्वेशन नंबर पुढचा देणार आहे इक्वेशन नंबर 5. ओके, आता मी काय करणार आहे ते फक्त एकदा नीट बघून घ्या. इथेच दोन्ही इक्वेशन्स तुमच्या समोर आत्ताच ठेवतोय, कारण की मग ती इक्वेशन्स तुम्हाला दिसणार नाही आहेत. ओके, डायग्राम जी आहे ती मात्र मी ठेवणार आहे. बघा इथे मी काय म्हणतोय, टीची जी व्हॅल्यू आहे ना व्ही मायनस यू अपॉन ए, ती मी काय करणार आहे फक्त इथे पुटअप करणार आहे. ओके, व्ही प्लस यू अपॉन 2, आणि मग इन टीच्या ऐवजी मी लिहिणार व्ही मायनस यू अपॉन ए, आणि इकडच्या साईडला काय एस असणार आहे. सो आपण काय करतोय तर हे जे इक्वेशन नंबर 5 आहे ते आपण काय करतोय इक्वेशन नंबर 4 मध्ये सबस्टिट्यूट करतोय. तर लिहून टाकूया, सबस्टिट्यूटिंग इक्वेशन नंबर 5 इन इक्वेशन नंबर 4 वी गेट, आणि मी कसं लिहिलंय बघा, एस इज इक्वल टू एका ब्रॅकेटमध्ये आहे पहिल्या व्ही प्लस यू बाय 2, आणि मग पुढचं जे ब्रॅकेट आहे ते ॲक्च्युअली टीची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे.
सो या पद्धतीने मी लिहिलं. आणि जर आपण हे मल्टिप्लिकेशन जर करत असू तर आपण कसं लिहू शकतो बघा. तर एका ब्रॅकेटमध्ये व्ही प्लस यू आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये व्ही मायनस यू डिवाइड बाय 2a. इथे तुम्हाला दिसतो इथे 2 आहे, इकडे a आहे, त्यामुळे यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथे मल्टिप्लिकेशन झालं यांचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही सॉरी, 2a आणि इथे व्ही प्लस यू आणि इथे व्ही मायनस यू. ठीक आहे. आता काय होईल बघा, तुम्हाला हे कुठेतरी बघितल्यासारखं वाटत असेल बघा. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, त्याच्यानुसार a प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a मायनस बी, हे कशाचं स्प्लिटिंग आहे, तर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a मायनस बी. सो आपण इथल्या केसमध्ये आपला a कोण आहे, तर व्ही आहे, आणि बी कोण आहे, तर यू आहे. त्याच्यामुळे मग एस आपल्याला कसं लिहिता येईल बघा, तर एस इज इक्वल टू काय होईल, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. ओके. आणि त्यामुळे फायनल जी एसची व्हॅल्यू, ॲक्च्युली ही जी मी व्हॅल्यू तुम्हाला सांगितली ती ह्या फक्त ब्रॅकेटचं सांगितलं आणि डिवाइड बाय 2a आहे. त्यामुळे एस इज इक्वल टू काय होईल, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन 2a. आणि जर हे 2a जे आहे ते या साईडला जर नेले तर काय होईल, तर 2as इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. आणि आपल्याला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये फक्त मी पुन्हा लिहून घेतो. तर कसं येईल, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as. ठीक आहे. त्याला पुढचा नंबर देऊन टाकतो, इक्वेशन नंबर 6. आणि हे जे इक्वेशन आहे हे ॲक्च्युली कसलं इक्वेशन आहे, तर दिस इज द थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. सो अशा पद्धतीने आज आपण तीनही जी कायनेमॅटिकल इक्वेशन किंवा आपली इक्वेशन ऑफ मोशन जी आपण म्हणतोय ती तिन्ही इक्वेशन्स ऑफ मोशन जे आहेत ती बघितली ग्राफच्या साह्याने. सो ग्राफिकली वी हॅव डिराइव्ड दीज इक्वेशन्स. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती फक्त तुम्हाला सांगतो या सगळ्यामध्ये, की आपण या ठिकाणी वेक्टर वापरला नाही, कारण आपण डिस्प्लेसमेंट म्हणतोय, वेलॉसिटी म्हणतोय, पण बार साईन दिलेली नाही. हे का दिलेली नाही ते फक्त क्लिअर करतो, कारण आपण जे मोशन कन्सिडर करतोय ते कुठलं मोशन आहे, रेक्टिलिनियर मोशन आहे. सो एकाच लाईनमध्ये जी कार आहे किंवा जो ऑब्जेक्ट आहे तो ट्रॅव्हल करतोय. ओके. हे जे काही तुम्हाला त्रिकोण वगैरे जो दिसतोय ना, हा काही पाथ नाही आहे, बरोबर ना, ट्रॅव्हलिंगचा पाथ, हे लक्षात घ्या. हे काय आहे, हा रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, बरोबर आहे. सो पाथ जो आहे तो स्ट्रेट लाईन आहे. रेक्टिलिनियर मोशनसाठी आपण लिहितोय की विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी जे ऑब्जेक्ट आहे तो मूव्ह होतोय. सो एकाच डिरेक्शनमध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे मोशन जे आहे ते एकाच डिरेक्शनमध्ये असल्यामुळे आपण इथे वेक्टर नोटेशन्स वापरलेली नाहीत, हे लक्षात घ्या. का, पुन्हा एकदा सांगतो की हे रेक्टिलिनियर मोशन असल्यामुळे, एकाच डिरेक्शनमध्ये जात असल्यामुळे आपण इथे वेक्टर नोटेशन्स वापरलेली नाहीत. पुढच्या सेशनमध्ये आपण याच्यावरती आधारित असलेली काही न्यूमरिकल्स बघणार आहोत.